नमस्कार. लहान मुलं त्यांना संधी मिळेल तेव्हा ओबडधोबड चित्र, आकार काढत असतात किंवा रेघोट्या ओढत असतात. याला काही अर्थ असतो का? याचा आणि लेखनाचा काही संबंध आहे का? मुलं नेमकं कधी लिहायला लागतात? या प्रश्नांची उत्तरं आपण व्हिडिओतून समजून घेणार आहोत. मुलांच्या लेखनाचा प्रवास पाहणार आहोत. इथं आपल्याला एका 3 वर्ष 11 महिन्याच्या मुलानं काढलेलं चित्र दिलेलं आहे. त्या चित्रात त्याने काय काढलंय असं विचारल्यावर त्याने सांगितलेलं ताईंनी तिथं लिहिलं आहे. चला आपण आता वाचूया. चित्रात भोपळा दिसतोय, त्यात आजीबाई दिसत आहेत, आजीबाईंचे केस पण दिसत आहेत आणि वाघोबा कोल्होबा भांडतायत बरं का. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्यानं भोपळ्यातल्या म्हातारीची गोष्ट लिहिली आहे. त्यातले कितीतरी बारकावे छान टिपले आहेत. सुरुवातीला मुलं अशी चित्र काढतात. ही चित्र म्हणजे त्यांचं लेखन असतं. यासाठी मुलांना नेहमी गोष्टी वाचून दाखवाव्यात. मुलांना अशा प्रकारे खूप गोष्टी वाचून दाखवल्यानंतर हळूहळू मुलांचं लेखन इथं दाखवल्याप्रमाणे दिसू लागतं. या लेखनात आपल्याला शब्द वेगवेगळे काढलेले दिसत आहेत. शब्दांवर रेषा दिल्या आहेत. हे लिखाण या मुलानं 4 वर्ष आणि 2 महिन्यांचं असताना केलेलं आहे. हे लेखन आपल्याला वाचता येत नसलं तरी हे मुलांचं अर्थपूर्ण लेखन आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मुलांबरोबरचं काम पुढं चालू ठेवल्यावर त्यांच्या लेखनात विरामचिन्ह दिसू लागतात. म्हणजे लिहिताना पूर्णविराम द्यायचा असतो हे मुलांना कळायला लागतं. या चित्रातील लेखनात तुम्हाला पूर्णविराम दिसतील. याच वेळी मुलांना अक्षर व अंक यांची देखील ओळख होत असते. मुलांनी शिकलेली अक्षरं किंवा अंक त्यांच्या लेखनात कुठेही कसेही वापरलेले दिसतात. काही मुलांच्या बाबतीत अशी एक वेळ येते जेव्हा मुलं आम्हाला लिहायला येत नाही असं सांगतात. आपलं लेखन मोठ्यांच्या लेखनापेक्षा वेगळं आहे हे कळल्यावर मुलं मला लिहिता येत नाही असं म्हणतात. मुलं मला लिहिता येत नाही असं म्हणू लागल्यानंतरही अक्षर शिकवण्याचं, शब्द शिकवण्याचं काम चालू ठेवावं लागतं. यानंतर मुलं हळूहळू पुन्हा लिहायला लागतात आणि अक्षरांचा योग्य वापर करत लिहितात. कोणीतरी सांगितलेलं ऐकून मुलांनी लिहिलेला नमुना आपल्याला इथे दिसतोय. पुढच्या पायरीवर मुलं स्वतःहून लिहू लागतात. इथे मुलांना साधारणतः 5 वर्ष आणि 11 महिन्यांचं असताना वेगवेगळ्या पानांचं निरीक्षण करून या नोंदी लिहिल्या आहेत. जोडाक्षरं किंवा न येणारे शब्द लिहिण्यासाठी मुलं मदत मागतात. अशा प्रकारे मुलांबरोबर काम केल्यानंतर साधारण 6 वर्षांचं होईपर्यंत मुलांच्या लेखनात सुरुवात, मध्य आणि शेवट असा क्रम दिसू लागतो. इथं मुलांना चहा कसा बनवतात याची पाककृती लिहिली आहे. व्हिडिओ पॉज करून म्हणजेच थांबवून तुम्ही वाचू शकता. यानंतर मुलं शब्दांवरून गोष्ट, अनुभव लेखन, काल्पनिक गोष्ट असे लेखनाचे प्रकार हाताळू लागतात. पण हे सर्व होण्यासाठी मुलांबरोबर भरपूर काम करावं लागतं. मुलांबरोबर गप्पा माराव्या लागतात. त्यांना खूप साऱ्या गोष्टी वाचून दाखवाव्या लागतात. त्यांना लिहून दाखवावं लागतं. त्यांनी काढलेली चित्र, केलेलं गिरगिटणं यांविषयी मुलांबरोबर बोलावं लागतं. त्यांनी सांगितलेलं लिहून दाखवावं लागतं. त्यांना लेखन करण्यासाठी योग्य संधी निर्माण करून द्याव्या लागतात. मुलांना लिहायला शिकवणं अतिशय मजेशीर आहे. तुम्हाला यात नक्की मजा येईल. मुलांच्या लेखनाची अशी सुरुवात तुमच्या अंगणवाडीत करण्यासाठी शुभेच्छा. या प्रकारे मुलांबरोबर नक्की काम करा. धन्यवाद.